दत्तगुरूंचे स्मरण अचानक वारंवार होऊ लागले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ काय? श्री गुरुदेव दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित आणि परब्रह्म स्वरूप मानले जातात, जे भक्तांच्या हाकेला अत्यंत वेगाने धावून येतात. आपल्या रोजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेकदा अचानक आणि वारंवार दत्तगुरूंचे स्मरण होऊ लागते. हे स्मरण केवळ एखादा योगायोग नसून त्यामागे एक सखोल आध्यात्मिक आणि अत्यंत महत्त्वाचा दैवी संकेत दडलेला असतो. आध्यात्मिक शास्त्रानुसार जेव्हा ईश्वरीय शक्ती आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते किंवा आपल्याला मार्गदर्शन करू इच्छिते, तेव्हा असे अनुभव येतात. त्यामुळे अशा साधेकडे किंवा आठवणीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, कारण तो तुमच्या जीवनातील एका नवीन आणि सकारात्मक बदलाचा प्रारंभ असू शकतो. या अचानक होणाऱ्या स्मरणाचे नेमके अर्थ काय आहेत, हे खास गोष्टींमधून आपण सविस्तर समजून घेऊया. जेव्हा तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय अचानक दत्तगुरूंची आठवण येऊ लागते, तेव्हा ते साक्षात ईश्वरी बोलावणे असते असे समजावे. तुमच्या अंतरात्म्याची ओढ ओळखून प्रत्यक्ष भगवंताने स्वतः तुम्हाला आध्यात्मिक साधनेकडे वळण्याचा मार्ग दाखवला आहे. हे स्मरण म्हणजे देव आणि भक्त यांच्यातील एक अदृश्य आणि अत्यंत पवित्र नाते नव्याने जोडले जात असल्याचे लक्षण आहे. अनेकदा आपण संसाराच्या व्यापात अडकून ईश्वराला विसरतो, तेव्हा परमेश्वर स्वतः आपल्या अस्तित्वाची अशी आठवण करून देतो. या बोलावण्याला त्वरित प्रतिसाद देऊन तुम्ही तात्काळ नामस्मरण किंवा गुरुचरित्राचे वाचन सुरू केले पाहिजे. असे केल्यास तुमच्या जीवनात परमोच्च ईश्वरी कृपेचा आणि आशीर्वादाचा अखंड वर्षाव लवकरच होऊ लागतो. अनेकदा भविष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या संकटाची पूर्वकल्पना देण्यासाठी दत्तगुरूंचे अचानक आणि वारंवार स्मरण होऊ लागते. दत्तगुरू हे भक्तांचे तारणहार असल्याने ते तुमच्यावर येणारे अरिष्ट टाळण्यासाठी आधीच संरक्षक कवच बनून तुमच्या पाठीशी उभे राहतात. जेव्हा तुमचे मन अकारण अस्वस्थ असते आणि नेमक्या त्याच वेळी दत्ताची आठवण येते, तेव्हा तो एक ईश्वरी दिलासा असतो. माझ्या भक्ताला आता घाबरण्याची कोणतीही गरज नाही, कारण मी स्वतः त्याच्यासोबत आहे. हाच संदेश यातून परमेश्वराला द्यायचा असतो. अशा वेळी अत्यंत श्रद्धेने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या सिद्ध मंत्राचा जप केल्यास सर्व संकटे टरून जातात. या दैवी संरक्षणामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक न दिसणारे आणि मोठे धोके अतिशय सहजपणे दूर होतात. माणसाच्या वर्तमान जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांचा संबंध त्याच्या पूर्वजन्मातील कर्माशी आणि आध्यात्मिक साधनेशी जोडलेला असतो. जर तुम्हाला कोणत्याही विशेष बाह्य कारणाशिवाय दत्तगुरूंचे स्मरण वारंवार होत असेल, तर ती नक्कीच तुमच्या पूर्वजन्माची पुण्याई असते. मागच्या जन्मात तुम्ही दत्त संप्रदायाची किंवा गुरूंची मनापासून केलेली सेवा या जन्मात संस्कारांच्या रूपाने पुन्हा उफाळून वर येत असते. तुमची पूर्वजन्मीची अपूर्ण राहिलेली आध्यात्मिक साधना पूर्ण करण्याची हीच ती योग्य वेळ आहे, असा हा थेट ईश्वरी संकेत असतो. पूर्वसंस्कारांच्या या जागृतीमुळे तुम्हाला या आयुष्यात योग्य गुरूंची आणि योग्य मार्गाची प्राप्ती होण्याची दाट शक्यता निर्माण होते. त्यामुळे या आठवणीकडे दुर्लक्ष न करता पूर्वजांची ही आध्यात्मिक देणगी अत्यंत कृतज्ञतेने आणि भक्तिभावाने स्वीकारली पाहिजे. भारतीय ज्योतिष आणि अध्यात्मशास्त्रामध्ये पितृदोष हा अत्यंत त्रासदायक मानला गेला असून त्यावर दत्तगुरूंची उपासना हाच सर्वोत्तम उपाय आहे. जर तुम्हाला अचानक वारंवार दत्ताची आठवण येत असेल, तर तुमचे पूर्वज तुमच्याकडून त्यांच्या मुक्तीसाठी उपासनेची अपेक्षा करत आहेत. तुमच्या कुळातील अतृप्त पूर्वजांना मुक्ती मिळवून देण्यासाठी स्वतः गुरुदेवांनी तुमच्या मनात ही उपासनेची प्रेरणा निर्माण केली आहे. या संकेतानुसार दत्तगुरूंची मनोभावे भक्ती केल्यास घरातील सर्व पितृदोष
आणि त्यामुळे निर्माण होणारे मानसिक क्लेश शांत होतात. कुटुंबातील वारंवार होणारे आजारपण, आर्थिक चणचण आणि कलह दूर होऊन घरामध्ये एक प्रकारची पवित्र शांतता निर्माण होते. पूर्वजांच्या आशीर्वादासह दत्तकृपा प्राप्त करण्यासाठी या दैवी सूचनेचे पालन करणे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हिताचे ठरते. प्रत्येक व्यक्तीच्या आत एक सुप्त आणि अत्यंत पवित्र असे गुरुतत्व वास करत असते, ज्याला जागृत करण्यासाठी बाह्य प्रेरणेची आवश्यकता असते. वारंवार होणारे दत्त स्मरण हे तुमच्या अंतःकरणातील हेच गुरुतत्व आता पूर्णपणे जागृत होत असल्याचे सर्वात मोठे लक्षण आहे. तुमच्या जीवनातील अज्ञान, संभ्रम आणि अंधार दूर करण्यासाठी स्वतः दत्तगुरू तुमच्या अंतरंगात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करत आहेत. या काळात तुम्हाला अचानक चांगल्या लोकांचे मार्गदर्शन मिळते आणि योग्य अयोग्य यातील फरक अत्यंत स्पष्टपणे समजू लागतो. बाह्य गुरु शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याचा अचूक आवाज ऐकण्याची क्षमता या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणावर विकसित होते. शावेळी ध्यानधारणा आणि काही काळ एकांतवासाचा सराव केल्यास जीवनाचे अंतिम सत्य आणि प्रगतीचा मार्ग सहज गवसतो. केवळ भौतिक सुखाच्या मागे धावताना मनुष्य स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला विसरतो. ते विस्मरण दूर करण्याची ही अतिशय योग्य वेळ असते. अचानक येणारी दत्तगुरूंची आठवण तुम्हाला भौतिकतेकडून आध्यात्मिकतेकडे वळवण्याचा निसर्गाचा एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक प्रयत्न आहे. तुमचे मन आता जगातील क्षणभंगूर गोष्टींवरून उडून शाश्वत आणि खऱ्या आनंदाच्या शोधात बाहेर पडायला पूर्णपणे तयार झाले आहे. तुम्हाला श्री गुरुचरित्राचे वाचन, पारायण किंवा जवळच्या दत्त मंदिराचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा याच काळामध्ये आपोआप होऊ लागते. हे सर्व बदल तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असून ते तुम्हाला मोक्षाच्या आणि शांतीच्या मार्गावर वेगाने पुढे नेतात. या संकेताला वेळीच ओळखून साधनेला सुरुवात केल्यास कोणत्याही साधकाला अत्यंत कमी वेळेत खूप मोठी आध्यात्मिक अनुभूती मिळते. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा आणि लपलेला शत्रू आहे, जो परमेश्वरापासून त्याला कायम दूर ठेवण्याचे काम करत असतो. जेव्हा दत्तगुरूंचे नामस्मरण आपोआप आणि वारंवार होऊ लागते, तेव्हा समजून जा की तुमच्यातील अहंकाराचा समूळ नाश होण्याची वेळ आली आहे. दत्तगुरू हे साक्षात अवधूत आहेत, जे आपल्या भक्ताला सर्व प्रकारच्या मोहातून मुक्त करून वैराग्य आणि नम्रतेचा खरा मार्ग शिकवतात. या काळात तुम्हाला स्वतःची संपत्ती, मान सन्मान किंवा लौकिक यशाचा थोडाही गर्व वाटत नाही, तर केवळ ईश्वराची ओढ लागते. तुमच्या हातून नकळतपणे दानधंशो, गरिबांची सेवा किंवा मुक्या प्राण्यांना अन्न देण्याची सत्कर्मे अत्यंत आवडीने घडू लागतात. हा तुमच्या अंतःकरणाच्या पूर्ण शुद्धीकरणाचा काळ असून तो तुम्हाला एका अत्यंत निर्मळ, साध्या आणि समाधानी जीवनाकडे घेऊन जातो. अनेकदा आपल्या सभोवताली असलेली नकारात्मक ऊर्जा आणि दृष्ट शक्ती आपल्या प्रगतीमध्ये अतिशय मोठे जणी अदृश्य अडथळे निर्माण करतात. दत्तगुरूंचे वारंवार होणारे स्मरण हे तुमच्या सभोवतालचे हे भयंकर नकारात्मक वलय नष्ट होत असल्याचे अत्यंत शुभ आणि सकारात्मक चिन्ह आहे. दत्तात्रेयांच्या नामस्मरणात इतकी प्रचंड ताकद असते की ती कोणत्याही प्रकारच्या काळ्या जादूस किंवा वाईट प्रवृत्तीला जाळून भस्म करते. तुमच्या आजूबाजूला एक अतिशय शक्तिशाली आणि अभेद्य असे सकारात्मक ईश्वरी कवच निर्माण होत असल्याची ती एक स्पष्ट जाणीव असते. अशा वेळी घरात नियमितपणे धूप दीप दाखवून दत्ताची आरती केल्यास वास्तूतील आणि परिसरातील सर्व दोष आपोआप नाहीसे होतात. ही प्रक्रिया तुमच्या मनाला आणि संपूर्ण घराला एका दैवी चैतन्याने आणि पवित्र प्रकाशाने कायमस्वरूपी भरून टाकते. माणसाच्या आयुष्यात अशी अनेक वळणे येतात जिथे त्याला नेमके काय करावे आणि काय करू नये हे अजिबात समजत नाही. जेव्हा अशा प्रचंड गोंधळाच्या स्थितीत
वारंवार दत्तगुरू आठवतात तेव्हा समजून जा की तुमचे सर्व गुंतागुंतीचे प्रश्न लवकरच सुटणार आहेत. दत्तगुरू हे साक्षात त्रिमूर्ती असल्यामुळे ते आपल्या भक्तांना कठीण प्रसंगातून योग्य आणि अचूक मार्ग दाखवण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या व्यक्तीच्या रूपात, पुस्तकातून किंवा अचानक सुचलेल्या विचारातून थेट मिळू लागतात. हा काळ तुमच्या निर्णय क्षमतेवर प्रत्यक्ष परमेश्वराचे नियंत्रण असल्याचा असून तुमचे सर्व निर्णय भविष्यात खूप फायदेशीर ठरतात. म्हणूनच अशा वेळी स्वतःच्या बुद्धीवर जास्त ताण न देता सर्व काही दत्तगुरूंच्या चरणी अत्यंत निमूटपणे आणि श्रद्धेने अर्पण करावे. सर्वात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे हे वारंवार होणारे स्मरण म्हणजे साक्षात दत्तकृपेचा तुमच्यावर होणारा थेट वर्षाव होय. आतापर्यंत तुम्ही केलेल्या सर्व चांगल्या कर्मांचे आणि प्रामाणिक भक्तीचे फळ देण्याची तयारी प्रत्यक्ष परमेश्वरानेच आता सुरू केली आहे. दत्तगुरूंचा वरदहस्त तुमच्या मस्तकावर असून तुमच्या सर्व योग्य मनोकामना यापुढे कोणत्याही विलंबाशिवाय पूर्ण होणार आहेत. या काळात तुम्हाला स्वप्नात दत्तगुरूंचे, औदुंबराचे किंवा गायीचे दर्शन होण्यासारखे अत्यंत दुर्मिळ आणि अतिशय शुभ अनुभव येऊ शकतात. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील सर्व इच्छा, दुःखे आणि चिंता निसंकोचपणे त्यांच्यासमोर मांडून मोकळे होऊ शकता. या अद्वितीय अनुभूतीसाठी कृतज्ञता व्यक्त करत श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अखंड जयघोष तुम्ही सतत मनात चालू ठेवावा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.